सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधत रिपाईच्या महिला विभागानं विविध क्षेत्रामध्ये कर्तृत्व दाखवलेल्या महिलांचा पुरस्कार देऊन गौरव केला। प्रभादेवीमध्ये झालेल्या या सोहळ्यामध्ये चर्चेत राहिला तो लाल दिव्याच्या गाडीचा किस्सा। राष्ट्रीय निवडणुका होऊन श्री नरेंद्र मोदी या देशांचे पंतप्रधान होतील ते 8 ठराव नाही तो 2 लाल दिव्याच्या गाड्या या रिपब्लिकन पार्टीला सुद्धा ₹1,00,000 कॅबिनेटला मिळणार आहेत इथून सांगून जाते। ती लाल दिव्याची फक्त गाडी नसते, त्या लाल दिव्याच्या गाडीत एक ताकद असते। पूनमताईंना आणि आठवले साहेबांना एवढंच सांगेन 2014 हे आपलंच असणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर आपण लाल दिव्याच्या दोन गाड्या जर देणार असाल तर आठवले साहेबांना मी एवढंच म्हणेन की त्यातील एक गाडी महिलांसाठी द्यावी। 2014 मध्ये मात्र या ठिकाणी आपल्या महायुती सत्ता आली पाहिजे। नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्री बनणारच आहेत आणि आता 2 मंत्री 2 लालबत्तीच्या गाड्या आम्हाला मिळतील अशा पद्धतीचं आश्वासन पूनमनी दिलेलं आहे। पण 2 मिळतात का मला माहित नाही, पण एक तरी मिळाली पाहिजे। त्याच्यामधली एक महिलांना गाडी द्यावी म्हणजे आमची बायको फार हुशार या ठिकाणी खरा टाकला की 2 गाड्या आता इथेच आमच्यामध्ये एक गाडी मिळते मिळणार आहे का गाडी, परंतु एक गाडी जर मिळाली तर ती आपली गाडी लालबत्तीची गाडी जी आहे ती म्हणजे अपेक्षा आपण व्यक्त केलेली आहे त्या पद्धतीनं। तर याच कार्यक्रमामध्ये रामदास आठवलेंनी त्यांची साहित्य संमेलनामध्ये म्हणायची राहून गेलेली कविता सुद्धा सादर केली। सासवडच्या साहित्य संमेलनाला मी गेलो होतो तर त्या ठिकाणी भाषण करायला मला मिळालं हा काही विषय नाही आहे, परंतु पवार साहेबांनी मला एकत्र बघितल्यानंतर कदाचित भाजप शिवसेनेच्या लोकांमध्ये गैरसमज होण्याची शक्यता होती आणि म्हणून मला त्या ठिकाणी बोलायला द्यायला पाहिजे होतं शुभेच्छा देण्यासाठी। आणि जर मला त्या ठिकाणी शुभेच्छा द्यायला लावल्या असत्या तर मी हेच सांगितलं असतं की जरी शरद पवार आणि फमू शिंदे असतील माझे मित्र, जरी शरद पवार आणि फमू शिंदे असतील माझे मित्र, तरी उद्धव ठाकरे आणि गोपीनाथ मुंडेंना घेऊन मी रंगवणार आहे महायुतीचं चित्र। कारण मी आहे माझ्या भीमाचा पुत्र, कारण मी आहे माझ्या भीमाचा पुत्र आणि मी स्वीकारलेलं आहे परिवर्तनाचं सूत्र। आणि हे म्हणणार होतो की ज्यांनी जिंदगीभर कविता लिहिण्याचे केले धंदे, ज्यांनी जिंदगीभर कविता लिहिण्याचे केले धंदे तेच आहे ते फमू शिंदे। आता आम्ही राहिलो नाही अंधे, आता आम्ही राहिलो नाही अंधे, आम्ही दोघे आहोत भीमाचे बंदे। वाजले तर वाजू द्या संध्याकाळचे 7, मी करणार आहे मजबूत तुमचा हात, जर तुमचा करायला आले कुणी घात, जर तुमचा करायला आले कुणी घात तर मी करणार आहे त्यांच्यावर मात। झी 24 तास एक पाऊल पुढे।